वळूयात पुढील बातमीकडे। पोटनिवडणुकीसंदर्भात हर्षवर्धन सपकाळ यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय। बारामती आणि राहुरी पवार गटाची जागा, पवारांनी उमेदवार न दिल्यास आमची निवडणूक लढवण्याची तयारी। द एन्काउंटर विथ वृषाली कदम या कार्यक्रमात सपकाळ यांनी हे वक्तव्य केलंय। तुम्ही आता पोटनिवडणुकीमध्ये देखील उतरणार असं तुम्ही म्हणताय, तर तुमच्याकडे उमेदवार आहेत का तसे? नाही, आम्ही उतरणार आहे असं म्हणत नाहीये, कारण दोन पोटनिवडणुका आहेत, राहुरीची आणि बारामतीची, आणि या दोन्ही जागा ज्या आहेत या तुतारी चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेसही लढलेली आहे, त्यामुळे या जागा त्यांच्याकडे आहेत आणि त्यांनी त्यांचे उमेदवार तिथे हे दिले पाहिजे। कारण निवडणुका आहेत तर कोणाचा मृत्यू झाल्यानंतर अनपोज देण्याची परंपरा ही महाराष्ट्रात नाही, आणि आज रोजी संवाद जिथे बंद आहे, जिथे विरोधी जो आहे, सत्ताधारी जो पक्ष आहे हा सत्तांध झालेला आहे, त्याला सभ्यता, संस्कृती, संवाद याच्याशी काही देणं घेणं नाही, अशा वेळेस अनपोज देण्याचं काही कुठल्याही प्रकारचं काही कारण नाही। यापूर्वी अनेक ज्या निवडणुका झाल्या त्या सर्व निवडणुकांमध्ये एकमेकांच्या विरोधात आमचे उमेदवार ही लढलेले आहेत, त्यामुळे अजितदादांचा मृत्यू हा दुःखद जरूर आहे, मात्र त्या ठिकाणी उमेदवार दिला पाहिजे आणि तो राष्ट्रवादींनी द्यावा, ही असणारी एक स्वाभाविक स्वरूपाची एक। पण त्यांनी सांगितलं आम्ही नाही देणार, त्यांनी सांगितलंय, आणि त्यांना जर लढायचं नसेल, ते जर उमेदवार देत नसतील तर आम्ही तिथे उमेदवार देण्याची आमची तयारी आहे।